अडचणींमधून बाहेर येण्यापेक्षा मुळात अडचणींमध्ये न सापडणं जास्त सोपं असतं. व्यवसाय आणि गुंतवणूक या गोष्टींमध्ये अनेक लोक खूप होरपळतात. आपल्यासमोर अडचणींचा डोंगर उभा असल्याची जाणीव झाली की ते खचून जातात. या अडचणींमधून नक्की कसं बाहेर यायचं हे त्यांना समजत नाही. बऱ्याचदा संबंधित अडचणींना आपण स्वतःच कारणीभूत असल्याची जाणीव त्यांना होते आणि ही जाणीव त्यांना खात राहते. या अडचणींमधून बाहेर येण्याची धडपड सुरू असताना मुळात आपण या अडचणीत अडकायलाच नको होतो असं वाटून ते खूप अस्वस्थ असतात. गुंतवणूकदार चुकीची गुंतवणूक करतात, घिसाडघाईनं निर्णय घेतात, पैसे गुंतवतात आणि काढून घेतात. तसंच पुन्हा ते गुंतवतात आणि काढून घेतात. चुकीच्या पर्यायांमध्ये पैसे गुंतवतात आणि आता अनेक वर्षे ही गुंतवणूक काढून घेता येणार नाही हे कळाल्यावर हताश होतात वगैरे. गुंतवणूकदारांच्या या चुकांचं चक्र अनेकदा सुरूच राहतं. चुकांमुळे अडचणी आणि अडचणींमुळे नव्या चुका. हा गुंता सोडवणं खूपच अवघड होऊन बसतं. याचे आर्थिक फटके गुंतवणूकदारांना तर सोसावे लागतातच, पण त्याशिवाय मानसिकदृष्ट्याही ते खचून जातात. म्हणूनच या प्रश्नाकडे मुळापासून बघणं गरजेचं आहे.